वळूयात पुढच्या बातमीकडे। संभाजीनगरमध्ये मराठा बैठकीत गोंधळ झाला आहे। दोन गटातील वाद आता चव्हाट्यावर आलाय। जरांगे गट आणि अन्य मराठा कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे। संभाजीनगरमध्ये बैठक झाली आहे। मराठा बैठकीत गोंधळ निर्माण झालाय। दोन्ही गटातील वाद आता हा चव्हाट्यावर आलाय। या ठिकाणी एकमेकांना धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली। जरांगे गट आणि अन्य मराठा कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। संभाजीनगरमध्ये मराठा बैठक ही पार पडत होती। या बैठकीमध्ये वाद झालेला आहे, गोंधळ झालेला आहे। एकमेकांना धक्काबुक्की करण्यात येते, मारहाण करण्यात येते। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, नेमका काय प्रकारे काय कशावरून हा वाद झालाय? नक्कीच नीलम, जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये आज मराठा समाजाची बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये जो आहे तो आता महिलांचा आणि पुरुषांचा जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले। या ठिकाणी जर बघितलं तर मराठा समाजाचे दोन गट निर्माण झाल्याची परिस्थिती या ठिकाणी उद्भवली। त्यानंतर जे आहे ते धक्काबुक्की मध्ये स्वरूपांतर झालं। या ठिकाणी जर बघितलं तर जोरदार बाचाबाची देखील झाली आहे आणि धरपकड झाली असल्याने यामध्ये अनेक जणांचे वाद देखील निर्माण झालेले आहेत। आज छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा समाजाकडून बैठक बोलवली होती, मात्र त्या बैठकीसाठी मराठा समाजाला बोलवलं नसल्याचा आरोप जो आहे तो एका गटाने केला होता। त्यानंतर जरांगे समर्थक जे आहे ते आक्रमक झाले होते। त्यामध्ये त्यांची बाचाबाची होऊन आता या ठिकाणी जे आहे बाचाबाचीचं स्वरूप जे आहे ते आता हाणामारीमध्ये झालेलं आहे। त्यामुळे आता जरांगे समर्थक असतील किंवा मराठा बांधव असतील हे आता आक्रमक झालेले आणि या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण मराठा समाज जो आहे तो आता एकमेकांच्या विरोधात उतरल्याचं पाहायला मिळत आहे नीलम। आणि त्यामुळे आता प्रशासन जे आहे ते आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आता जी परिस्थिती जी आहे ती निर्णयात आणण्याचा प्रयत्न जो आहे ते प्रशासन करत आहे। मात्र आता जो वाद आहे तो आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक बोलवली होती, त्या बैठकीमध्ये हा वाद झालेला आहे। त्यामुळे मराठा समाजामध्ये दोन गट पडल्याची परिस्थिती जी आहे ती छत्रपती संभाजीनगर मध्ये निर्माण झालेली आहे। विजय, एकंदरीतच आपण जर दृश्य पाहिलं तर एकमेकांना धक्काबुक्की आणि मारहाण केलेली आपण ही पाहतोय, तर यामध्ये पोलिसांनी काही कारवाई केलेली आहे का? नक्की दिलं। सध्या जर बघितलं सध्या ही परिस्थिती सुरू आहे आणि या ठिकाणी सध्या पोलीस प्रशासन जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि दोन्ही गटाला जे आहे पोलीस प्रशासनाने आता समजवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे आता प्रशासन जे आहे ते आता थोड्याच वेळेत जे कारवाई करतील की नाही करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण सध्या परिस्थिती पोलीस प्रशासन जे आहे ते आता दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र थोड्याच वेळामध्ये आता पोलीस प्रशासन जे आहे ते आता काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। या बैठकीला जरांगे यांचा गट सुद्धा होता, तर आता जरांगे यांच्याकडून काही प्रतिक्रिया येऊ शकते का? त्यांची काही प्रतिक्रिया येते का? नक्की जर बघितलं तर आता जरांगे पाटलाची प्रतिक्रिया सुद्धा या पार्श्वभूमीवरती येऊ शकते। जर बघितलं तर लोकसभेच्या अनुषंगाने ही बैठक बोलवून आली होती, मात्र जरांगे पाटील यांनी आता आम्ही राजकारणात पडणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यामुळं ही बैठक जरांगे पाटलाला विश्वासातून घेतली होती की नव्हती यावरती पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर जरांगे पाटलांच्या विश्वासात घेऊन ही पत्रकार परिषद घेतली असत त्यावरती जरांगे पाटील बोलण्याची शक्यता आहे। मात्र जर जरांगे पाटलाची बैठक माहीत नसेल तर त्यावरती जरांगे पाटील हे आता बोलणं टाळू शकतात, अशी जी माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। विजय, एकंदरीतच आपण जर पाहिलं तर एका ठिकाणी बाचाबाची होणं, वाद होणं ही वेगळी बाब आहे, मात्र एकमेकांना धक्काबुक्की करणं, मारहाण करणं ही मोठी गोष्ट आहे। मराठ्यांमध्येच आता कुठेतरी दोन गट पडलेले आहे, फूट पडलेली आहे, तर यावरती आता मराठा समाजाकडून इतर पक्षांकडून काय प्रतिक्रिया समोर येते? नक्की जर बघितलं या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण मराठा समाजाचे नेते देखील होते आणि या ठिकाणी मराठा समाज म्हणून त्या बैठकीमध्ये सामील झाले होते। या ठिकाणी जर बघितलं महिलांची देखील उपस्थित होती, महिलांनी धक्काबुक्की झालेली आहे। त्यामुळे आता जे मराठा समाज जो आहे तो आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होता। मात्र जरांगे गट आणि मराठा समाज जो आहे तो आता एकत्रच होते, मात्र काही बैठकीला बोलवलं नाही यावरून ती नाराजी उमटली होती। त्यानंतर बाचाबाची झाली, त्यामध्ये एकमेकांना प्रश्न विचारण्यामध्ये जे हाणामारीचं स्वरूप जे आहे ते किरकोळ भांडणाला हाणामारीचं स्वरूप निर्माण झालं होतं आणि त्यामुळे आता जर बघितलं तर संपूर्ण मराठा समाजाला जो आहे बैठकीला गालबोट लागलेलं जे आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे। आपण म्हणताय की किरकोळ असा वाद होता, मात्र हा वाद इतका विकोपाला कशा प्रकारे पोहोचला त्या संदर्भात काय सांगाल? नक्की जर बघितलं तर अगदी काही प्रश्न विचारण्यावरून झालं होतं। त्यामुळे जे आहे आम्हाला जे आहे संविधानाने अधिकार दिलेला आहे, मराठा समाज आहे आणि बैठकीला सर्वांना बोलवलं पाहिजे। तसंच जर बघितलं दुसऱ्या गटाकडून जे आहे तुम्ही बैठकीला आले कसे असं म्हणण्यात आलं होतं। त्यानंतर जो वाद आहे तो बाचाबाचीमध्ये झाला आणि त्यानंतर जे बाचाबाचीवरून शिवीगाळ झाली आणि त्यामध्ये जे हाणामार झाली यामध्ये जर बघितलं तर काही महिलांना देखील धक्काबुक्की झालेली, त्यामुळे महिला देखील आक्रमक झाल्या होत्या। त्यामुळे आता
या ठिकाणी महिलांसह पुरुषांनी आता धक्काबुक्की केलेली आहे. त्यामुळे आता जे बघितलं तर या बैठकीला आता कुठेतरी गालबोट लागल्याचं जे चित्र आहे ते वास्तव छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळे आता मराठा समाज आता यानंतर होणाऱ्या बैठकीवरती कसा निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काल जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर वाळूजमध्ये देखील बैठक पार पडली. त्या ठिकाणी शांततेने आता जर बघितलं आतापर्यंत मोठ्या सभा देखील पार पडल्या, मात्र कुठेही गालबोट लागलं नव्हतं. मात्र आज पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर मध्ये जर पाहिलं तर गालबोट लागलेला आहे. त्यामुळे आता मराठा समाज जो आहे तो आता पुढेही आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र अनेक जणांकडून जर बघितलं तर काही जे मराठा नेते आहेत त्यांना आरोप करण्यात आलेले, जे स्वतःला स्वयंसेवक म्हणून घेता हे जे बघितलं तर सरकारचे दलाल असल्याचे जे आरोप करण्यात आले होते त्यावरूनच ही बाचाबाची झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. नक्कीच विजय, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आपण पाहतो एकंदरीतच संभाजीनगरमध्ये वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. मराठा समाजामध्ये या ठिकाणी दोन गट पडलेले आहेत. जरांगे गट आणि मराठ्यांमध्ये या ठिकाणी बैठक ही होत होती आणि या बैठकीत गोंधळ झालाय, वाद निर्माण झालाय. संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची बैठक ही पार पडत होती. या बैठकीमध्ये गोंधळ निर्माण झालाय. दोन गटातील वाद आता चव्हाट्यावर आलाय. जरांगे गट आणि अन्य मराठा कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. किरकोळ वादाचं रूपांतर हे हाणामारीत झालेलं आपण पाहतोय. एकमेकांना मारहाण करण्यात आलेली आहे. जरांगे गट आणि अन्य मराठा कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मराठा बैठकीमध्ये हा गोंधळ निर्माण झालाय. एकमेकांवर आरोप करताना बाचाबाची झाली आहे. दोन गटातील आता हा वाद चव्हाट्यावर आलाय. एकमेकांना आरोप करताना हा वाद विकोपाला पोहोचलाय आणि त्यानंतर त्याचं रूपांतर हे हाणामारीत झालंय. जरांगी गट आणि अन्य मराठा कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मराठ्यांची ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. संभाजीनगरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीमध्ये काही कारणास्तव वाद झाला, गोंधळ निर्माण झाला आणि याचं रूपांतर हे हाणामारीत झालंय. यामध्ये महिलांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जरांगे गट आणि अन्य मराठा कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. अगदी किरकोळ कारणामुळे वाद निर्माण झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालंय. धक्काबुक्कीमध्ये हे रूपांतर झालंय. यामध्ये महिला कार्यकर्त्यांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते. संभाजीनगरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीच्या सूचना न पाळल्याने हाणामारी झालेली आहे. मराठा गटाच्या नेत्या तेजस्विनी चव्हाण आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेल्या आहेत. तेजस्विनीजी, आपण पाहतोय की बैठक ही पार पडत होती. या बैठकीमध्ये अगदी किरकोळ कारणावरून गोंधळ झालाय आणि या गोंधळाचं रूपांतर हाणामारीत झालंय. यावर आपली प्रतिक्रिया? हे नियोजित असल्यासारख्याच आहेत सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे होणारच होतं. काही गोष्टींमुळे हे राजकारणात विलीन होताना दिसत आहे. त्यामुळे हे झालेलं आहे. हे जर फक्त मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मीटिंग असते किंवा मराठा समाजाच्या हिताचं असतं तर हे घडलं नसतं. इथे नेमकी कोणता मुद्दा यावेळी मांडण्यात आला होता आणि त्यामुळे हा एवढा मोठा गोंधळ निर्माण झालाय? मुद्दा हा आरोपांचा आहे की पैशांचा आरोप आहे यांचा, की आरोप पैसे घेऊन आलेले आहेत किंवा हा गटाला मिळालेले आहेत, त्या गटाला मिळालेले आहेत. याच्यावरूनच हा सर्व गोंधळ झालेला आहे. नेमकं जर बैठक मराठा आरक्षणासंदर्भात होती तर हे आरोप आले कुठून आणि हे आरोप का करण्यात येत होते? हे आता नियोजित तिथे जे लोक आहेत त्यांनाच माहित आहे की हे आरोप कसे आले, कुठून आले आणि कोणी केले आणि कोणी कोणावर केलेले आहेत ते. यावेळी महिला कार्यकर्त्यांना सुद्धा धक्काबुक्की झाल्याची माहिती सध्या समोर येते. यावर आपण काही पावलं उचलणार आहात का? नक्कीच उचलणार आहोत. महिलांवरती कधीही अत्याचार होता कामा नये हे पहिल्यापासून आम्ही बोलत आलेलो आहे आणि या संदर्भात आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत. धन्यवाद तेजस्विनीजी, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.